गुणरयणभूषणोदयं जीवस्सपरिहरणमोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की जय बोलो शास्त्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेशात सुंदर सागर जी महाराज की जय बोलो परम पूज्य मोदीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य श्वेत सागर जी महाराज की जय। काल पर्याप्ती अधिकार आपलं चालू झालं होतं। पर्याप्ती आणि अपर्याप्ती म्हणजे पर्याप्ती म्हणजे काय सांगितलं? पूर्णता, जीवाच्या शक्तीची पूर्णता, आणि अपर्याप्ती म्हणजे जीवाच्या शक्तीची अपूर्णता, म्हणजे ती पर्याप्ती पूर्ण न होणं। त्यामध्ये किती भेद केले होते पर्याप्तीचे? सगळ्यांना नाही सांगायचं। हां, स्नेहा सांगा। 6 भेद केले। हां, कोणते? आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोच्छ्वास, भाषा आणि मन। हे 6 पर्याप्तीचे भेद केले। पहिली शरीर पर्याप्ती, पहिली आहार पर्याप्ती। कशाला म्हटलं आहार पर्याप्ती? प्रियंका। हां, 3 शरीर मिळून खलाने रस रूपाने परिणाम होण्याची जी जीवाची शक्ती असते। कशाला कसं काय बनवतं असं लक्षात ठेवायचं। मी काय तुम्हाला आयडिया खूप देत असते, त्या आयडियाने लक्षात ठेवायचं। 3 शरीराला म्हटलं का, 3 शरीराला योग्य असे जे आहार वर्गण आपण ग्रहण करतो, त्या आहार वर्गणीला कोणत्या रूपाने परिणाम व्हायचं? खल आणि रस रूपाने ते परिणाम होण्याची जीवाच्या शक्तीची पूर्णता, त्याला आहार पर्याप्ती सांगितलं। पुढचे इकडचे शब्द सारखेच आहेत, फक्त आता मधले शब्दच बदलायचे आपल्याला। कशापासून काय बनत आहे एवढं लक्षात ठेवायचं। मग पुढे परिणाम होण्याच्या जीवाच्या शक्तीची पूर्णता सगळीकडे लावायचं आहे। शरीर पर्याप्ती कशाला म्हटलं? पूर्णतेला शरीर पर्याप्ती म्हणतात। इंद्रिय पर्याप्ती तुम्ही सांगता? सामान्य तर लक्षात घ्यायचं, त्या आहार वर्गाच्या परमाणूंना द्रव्येंद्रिय रूपानं परिणाम होण्याची जीवाच्या शक्तीची पूर्णता इंद्रिय पर्याप्ती म्हणजे थोडक्यात। मग त्याला कुठले कुठले निमित्त आहेत, मग ते लावायचं। त्याला काय काय निमित्त सांगितलं होतं द्रव्येंद्रिय हे इंद्रिय पर्याप्तीसाठी? सगळ्यांना नाही सांगायचं, एकच त्यांनाच विचारत होते। तुम्ही सांगा। कर्माचा क्षोभक्षम, ज्ञानावरण आणि वीर्यांक्रय कर्माचा क्षोभक्षम असताना आणि कुठल्या जाती नाम कर्माचा उदय असेल तेवढी इंद्रिय पर्याप्ती होणार। 1 इंद्रिय असेल तर 1, 2 इंद्रिय असेल तर 2, त्या जाती नाम कर्मावर अवलंबून आहे ना किती इंद्रिय पर्याप्ती होणार ते। नंतर त्यानंतर चौथं कोणतं सांगितलं होतं? श्वासोच्छ्वास पर्याप्ती। कशापासून बनते ते? कशा? आहार वर्णाच्या परमाणूंना श्वासोच्छ्वास रूपानं परिणाम होण्याची जीवाची शक्तीची पूर्णता, म्हणजे ती शक्ती आली, मग त्याच्यानंतर ते कार्य होत राहील पूर्ण जीवनभर। शक्ती येण्यासाठी ते अंतर्मुक्त काळ लागतो त्या शक्तीची पूर्णता व्हायला। नंतर कोणते सांगितले? भाषा पर्याप्ती। उज्ज्वला दिली सांगा। उज्ज्वला भाभी। थांबा, बोलू नका मध्ये। हां, आता तुम्हाला बघायची गरज नाही, तुमचं आता किती वेळ झालंय। भाषा वर्गणीच्या परमाणूंना 4 भाषा रूपानं परिणाम होण्याची जीवाच्या शक्तीची पूर्णता, त्याला म्हणायचं भाषा पर्याप्ती।
भाषा वर्गणा ही पुद्गल वर्गणा झाली आणि त्याच्यापासून काय बनणार आपण ही जी भाषा बोलतो ही सत्य असत्य उभय वगैरे त्या भाषा रूपानं परिणमिण्याची जीवाच्या शक्तीची पूर्णता, त्याला भाषा पर्याप्ती म्हटलं. आणि मनपर्याप्ती कशाला म्हटलं? रेवती भावी नो इंद्रियावय कर्माचा क्षोभक्षम आणि वेदांतराय कर्माचा क्षोभक्षम असताना द्रव्यमन रूपानं परिणमिण्याच्या जीवाची शक्तीची पूर्णता. आता त्याच्यासाठी काय आहे तिथं भावमन जे आहे ते काय, भावमन कशाला म्हणायचं? जे त्याच्याद्वारे विचार करतो आपण त्याला भावमन म्हणायचं. इंद्रिय पण भावेंद्रिय कशाला म्हणायचं? तर त्या द्रव्येंद्रियाच्या निमित्तात भाव जे आपण विचार करतो जे जाणतो त्याला भावेंद्रिय म्हणायचं. त्याने स्पर्शेंद्रिय ही द्रव्येंद्रिय आहे, हे जे शरीर हे स्पर्शेंद्रिय द्रव्येंद्रिय आहे. ही इंद्रिय पर्याप्ती होणार, ते द्रव्येंद्रिय रूपाने ते पुद्गल परमाणू परिणमणार आणि त्याच्याद्वारे आपण जाणणार त्याला म्हणायचं भावेंद्रिय. म्हणजे गरम आहे हा स्पर्श झाला आपल्याला, ते स्पर्शाचं ज्ञान झालं तर त्याला म्हणायचं भावेंद्रिय. स्पर्शाचं लब्धोपयोग भावेंद्रिय की नाही, जाणण्याची शक्ती आणि जाणरूपचे व्यापार त्याला म्हणायचं भावेंद्रिय. म्हणजे डोळ्यानं आपण हे पांढरं आहे हे जाणलं, ह्याला भावेंद्रिय म्हणायचं. भावेंद्रिय इथं कुठं नाही येत. भावेंद्रिय ही ज्ञानाची पर्याय, भावमन पण ज्ञानाची पर्याय आहे, विभाव पर्याय परंतु ज्ञानाची ज्ञानगुणाची पर्याय म्हणून ते आत्म्याचीच पर्याय आहे. एकेंद्रियानं किती पर्याप्ती असतात सगळ्यांनी सांगायचं नाही, मांडव तर तुम्ही सांगा. एकेंद्रियानं किती पर्याप्ती असतात? कोणत्या कोणत्या? 4 श्वासोश्वास म्हणजे ओळीनं 4 असतात. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाला किती पर्याप्ती असतात? 22. आणि द्विंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत जीवांना 5. कोणती पर्याप्ती नाही त्यांना? मनपर्याप्ती नाही. आता ह्या पर्याप्तींचं सांगितलं होतं 120 नंबरची गाथा चालू केली होती आपण, की पर्याप्तींची प्रारंभ जो आहे प्रस्थापना एका वेळेला होते. म्हणजे ज्या वेळेला जन्म घेतला पहिल्या समयापासून आर्वर्गणा ग्रहण केल्या त्या समयापासून कुणाचे 4 असतील तर 4 एकाच वेळेला सुरू होणार, कुणाचे 5 असतील त्यांच्या 5 आणि 6 असतील तर 6 पर्याप्ती एका वेळेला चालू होणार. परंतु त्यांची पूर्णता एका वेळेला होत नाही, एकदम होत नाही, क्रमाक्रमानं होती. पहिला आहार पर्याप्ती पूर्ण होईल, मग शरीर पर्याप्ती, त्याच्यानंतर मग इंद्रिय पर्याप्ती, क्रमाक्रमानं पूर्णता होणार. जसं आता 4-5 व्यक्ती असतात, एकदम काम चालू केलं, शर्यत लावतात ना, पैसे लावतात, पण कुणाचं काम लवकर होतंय, सगळ्यांचं एकाच वेळेला होतंय का? नाही, कोण लवकर करते, कोण थोडं उशिरा करतं पूर्ण. तसं ह्या पर्याप्ती पण एका वेळेला पूर्ण होत नाही, त्याच्यासाठी काळ जास्त लागतो. मग किती जास्त लागतो तर सांगितलं अंतो मुहूर्तेन 120 नंबरची गाथा आहे. कालेन अहियकमा तत्ती आलावा. अंतर्मुहूर्त काळाच्या द्वारे अधिक क्रम आहे, सगळ्याचा काळ अंतर्मुहूर्तच, परंतु प्रत्येकाला जो काळ लागतो तो पण अंतर्मुहूर्त अधिक. मग त्याला म्हटलेले पूर्व जी पर्याप्ती असेल त्याच्यामध्ये त्याचा संख्यात्वा भाग मिसळायचा, मग पुढच्याच येणार. आता एक अंकसंदृष्टीनं आपण मांडलं की जन्मल्यापासून आहार पर्याप्ती पूर्ण व्हायला काळ किती लागला? 1/64 समय लागला. आहार पर्याप्तीचा काळ 1/64 समय मांडलं समजा आपण, आणि 15 उठलंच केलं. दिसतंय ना? आहार पर्याप्तीचा काळ मांडला आपण. आता शरीर पर्याप्ती पूर्ण व्हायला किती काळ लागणार? ह्याच्यापेक्षा ह्याचा संख्यात्वा भाग ह्याच्यामध्ये अधिक करायचा. मग तो संख्यात्वा भाग काढण्यासाठी 4 संख्या मांडली आपण. पहिल्यांदा इथं 4 संख्या मांडली तर काय होणार? आहार पर्याप्ती, आता आ लिहिते नुसतं मी आणि प लिहिते, अधिक आहार पर्याप्ती
आणि त्याला संख्याताला भागायचं. कुणाचा काळ येणार हा? शरीर पर्याप्तीचं काळ येणार. दिसतंय का? कोण आहे? मानलेले 64 समय अंतर्मुहूर्त आहे तर समजायचं. आता ते संदृष्टीनं पण दाखवतो तुम्हाला. पहिला अंतर्संदृष्टी एकदा सरळ आपण बघूया म्हणजे अर्थसंदृष्टी सोपं जाईल. 64 अधिक 64 भागिले 4. आपण 4 मांडलं संख्या तर 64 अधिक 16 बरोबर किती येणार? 80 समय. शरीर पर्याप्तीला काळ किती लागला? 80 समय. आहार पर्याप्तीच्या काळामध्ये त्याचा संख्यात्व भाग मिसळला तर शरीर पर्याप्तीचा काळ येतो. म्हणजे संख्यात्व भाग अधिक काळ लागतो पुढच्या पर्याप्तीला. आता शरीर पर्याप्तीला जेवढा काळ लागला त्याचा संख्यात्व भाग अधिक इंद्रिय पर्याप्तीसाठी लागला. आता मी सगळीकडे लिहित नाही. आता पुढं काय होणार? शरीर पर्याप्ती अधिक खाली लिहिलं की तुम्हाला दिसणार नाही. शरीर पर्याप्ती भागिले शरीर पर्याप्ती भागिले संख्या. काय चाललं तुमचं? ते दिसत नाही का? फळ्याचं दिसत नाही का? उभं ठेवायचं का? कुठं पण किती पण मांडत आपल्याला. ते ह्याच्यामध्ये बदलले पुस्तकामध्ये ते बरोबर आहे. हे अंक सगळे कल्पित आहेत त्यामुळे किती पण मांडलं तर तुम्ही तुमच्या मनाने केलं तरी पण चालते. सगळं कल्पितच गणित आहे. वास्तविक गणित दाखवते तुम्हाला. आता इथे आलं होतं 80. 80 मध्ये 80 भागिले 4 म्हणजे किती येणार? 100. त्याच्यानंतर आता असंच करायचं परत. इंद्रिय पर्याप्ती आणि त्याचा संख्यात्व भाग हे कोणाचा कळाला? इंद्रिय पर्याप्तीचा. आता इंद्रिय पर्याप्तीच्या काळामध्ये त्याचा संख्यात्व भाग जोडायचा. इंद्रिय पर्याप्तीचा काळ 100 समय आहे समजा मांडला आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्याचा संख्यात्व भाग मिसळला 4 म्हणजे 25 येणार ना. 100 भागिले 4 किती येणार? 100 अधिक 25 बरोबर 125 समय. हा कशाचा झाला? इंद्रिय शास्त्र. वर लिहिते तर खाली दिसत नाही. तुमच्या नोट्स मध्ये वेगळं दृष्टांत दिला असेल अंतसंदृष्टीचा, परंतु आता हा आम्ही पुस्तकामध्ये मी बदललाय त्यामुळे तो दिला. हा काय पण मानलं तर काय पण चालतंय. फक्त एक समजण्यासाठी आहे गणित. वास्तविक गणित नाहीच आहे ते, समजण्यासाठी आहे फक्त. असंच आता पुढचं पण करायचं. परंतु आता एकदा समजा 125 आहे 4ला भावना जात नाही त्यांना बदलली संख्या कारण ही वास्तविक नाहीच आहे ना. आपण बदलू शकतो संख्या प्रमाण. 5 घेतलं मग त्या ठिकाणी 125 मध्ये 5 न भाग दिला तर किती येतं? 25 म्हणजे किती आला मग त्याचा काळ? भाषा पर्याप्तीचा काळ किती येणार? 125 अधिक 125 भागिले 5 म्हणजे 125 अधिक 25 बरोबर 50. नाही 25 अधिक 25 150.
आता 150 भागिले 5 केलं समजा किती येणार 130 येणार 180 येणार हे 30 येणार 180 संख्या ही संख्या आहे इथं 4 घेतली आपण संख्या आणि इथं 5 घेतली संख्या 4 पण संख्याच आहे 5 पण संख्यातच आहे ना त्यामुळे ते गणित बसवण्यासाठी संख्या बदलली आणि तिथं संख्यात्वा भागच घ्यायचा आहे त्यामुळे संख्या कोणती पण घेतलं तर चालतंय ते भाग जाण्यासाठी केले हो भाग जाण्यासाठी अपूर्णांकामध्ये येते ना गणित त्यांना त्यांच्याकडे द्यायचं आहे राहू देतात वास्तविक ह्याचा भाव समजून घ्यायचा फक्त अंकसंदृष्टी कशासाठी आहे भाव समजण्यासाठी ही अंकसंदृष्टी सगळी खोटी आहे म्हणजे तसं वास्तविक गणित नाही आहे म्हणून अर्थसंदृष्टी जी आहे ती खरी असते मग अर्थसंदृष्टीनं आपण ते पण सोपं आहे ते तुम्हाला दाखवते याचा भाव समजून घ्या पहिल्यांदा म्हणजे याचा अर्थ काय झाला की जन्म घेतला कुणी तर पहिल्या समयापासून ते पहिला आपला किती काळ होता आहार पर्याप्त 64 समय तर 64 समयामध्ये त्याची काय झाली आहार पर्याप्ती पूर्ण झाली शरीर पर्याप्ती चालू आहे अजून पूर्ण झाली नाही ते पुढे 16 समय गेल्यानंतर म्हणजे ज्यावेळेला 80वा समय येईल त्यावेळेला काय होणार त्याची शरीर पर्याप्ती पूर्ण होणार मग पुन्हा इंद्रिय पर्याप्ती पण चालू पहिल्या समयापासून साई पर्याप्ती चालू आहे परंतु 64व्या समय काय झाले आहार पर्याप्ती पूर्ण झाली 80व्या समय काय झाली त्याची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली शरीर पर्याप्तीचं काय नंतर 100वा समय पहिल्यापासूनच 100वा घ्यायचं त्याच्या पुढे 80 घ्यायचं नाही पहिल्यापासूनच 100वा समय येईल त्यावेळेला काय होणार त्याची इंद्रिय पर्याप्ती पूर्ण होईल पुढे त्याच्यानंतर 125वा समय येईल त्यावेळेला श्वासोच्छ्वास पर्याप्ती पूर्ण होईल त्याच्यानंतर 150वा समय येईल त्यावेळेला त्याची म्हणजे पहिल्यापासूनच घ्यायचं आहे सांगायचं तुम्हाला त्याच्या पुढे घ्यायचं नाही आहार पर्याप्ती झाल्यावर 80 समय नाही घ्यायचं पहिल्या समयापासून म्हणून इथं एक पहिल्या समयापासून सगळ्या सुरू झाल्या होत्या 64व्या समय ह्याची आहार पर्याप्ती पूर्ण झाली अजून बाकीच्या पर्याप्ती चालू आहे म्हणजे पूर्ण झालेल्या नाही मग पुढं 80वा समय आला तिथं काय होणार शरीर पर्याप्ती पूर्ण झाली पुन्हा असं गेला तर तिथं 100वा समय आला तिथं काय झाले म्हणजे इंद्रिय पर्याप्तीचा काळ 1 पासून ते 100 पर्यंत शरीर पर्याप्तीचा काळ 1 पासून ह्या 80 पर्यंत आहार पर्याप्तीचा काळ 1 पासून 64 पर्यंत पुढं असंच गेलं 125वा समय आला त्यावेळेला त्याची श्वासोच्छ्वास पर्याप्ती पूर्ण झाली असं म्हणजे संख्यात्व भाग अधिक अंतर्मूर्त घ्यायचा सगळा अंतकाळ हा पण अंतर्मूर्तच आहे 1 ते 80 पण अंतर्मूर्तच आहे 100 पण अंतर्मूर्तच आहे परंतु तो अंतर्मूर्त काय सांगितलं थोडा मोठा घ्यायचा किती मोठा घ्यायचा तर पूर्वीच्या ह्याच्यापेक्षा संख्यात्व भाग अधिक आणि पुढे 150व्या समयात भाषा पर्याप्ती पूर्ण होणार आणि 180व्या समयात 6वी मनपर्याप्ती पण पूर्ण होणार आणि तो पर्याप्त होणार परंतु हे लक्षात घ्यायचं की हे समय खरे नाहीत आपल्या अर्थसंदृष्टी पण सोपी आहे तुम्हाला सांगते अर्थसंदृष्टी जी असं सोपी असेल तेवढं सांगतो पहिली आहार पर्याप्तीचा काळ किती आहे अंतर्मुहूर्त अंतर्मुहूर्त म्हणजे कशाला म्हणतात 2 आणि संख्यात म्हणजे 2 ही अवलीची संदृष्टी आहे आहार पर्याप्तीचा काळ किती आहे अवली आणि संख्यात म्हणजे संख्यात अवली म्हणजे अंतर्मुहूर्त म्हणजे आहार पर्याप्ती पूर्ण व्हायला काळ किती लागणार संख्यात अवली काळ लागणार म्हणजे अंतर्मुहूर्त लागणार आता ह्याच्यापेक्षा शरीर पर्याप्तीचा काळ काय आहे अधिक आहे संख्यात्व भाग अधिक आहे मला काय करायचं
संख्याताने भागायचं. संख्याताची संदृष्टी 4 मानलेली आहे. किती मानलेली आहे? 4. मग काय होणार इथं? अंतर्मुहूर्त भागिले 4. आता परवा एक नियम सांगितला मी, त्याच्यावरून एकदम गणित सोपं जाते आपलं. ह्याची समच्छेद वगैरे करायची पण गरज लागणार नाही. असं आपण मग काय करणार? समच्छेद करणार, 4 न भागणार आणि 4 न गुणणार. आणि मग त्याच्यामध्ये समान संख्या काढणार आणि मग ह्या 4 मध्ये इथला 1 मिसळायचा, असं करणार. परंतु हे सगळं करायची गरज नाही. तुम्हाला जो नियम सांगितला त्या नियमाप्रमाणे एकदम सोपं आहे. कुठल्याही संख्येमध्ये त्याचा जितवावा भाग मिसळायचा असेल त्यामध्ये 1 अधिक करून गुणायचं, ते उत्तर आलं. जसं हा मिसळायचा आहे ना, चौथा भाग, अंतर्मुहूर्त भागिले 4 आणि ह्याच्यामध्ये 1 अधिक करून मिसळायचं म्हणजे 5. हे उत्तरच आलं. कुठल्याही संख्येमध्ये त्याचा जितवावा भाग आपल्याला मिसळायचा असेल त्या संख्येचा, तर काय करायचं? त्या भागाकारामध्ये 1 मिसळून गुणायचं. जसं उदाहरणार्थ हेच उत्तर येते की नाही बघा, आपण समच्छेद करून काढलं की. हे करून दाखवते तुम्हाला. समच्छेद करणार तर काय करणार आपण? अंतर्मुहूर्त गुणिले 4 भागिले 4 अधिक अंतर्मुहूर्त भागिले 4. आता याच्यामध्ये काय करायची? समान संख्या काढायची. हे दोन्हीमध्ये समान कोणती आहे? ही संख्या समान. अंतर्मुहूर्त भागिले 4 आणि ह्या 4 गुणाकारमध्ये ह्याचा 1 गुणकार, सगळं गेलं म्हटलं तर तिथे 1 असतंय गुणकार. तो 4 मध्ये 1 गुणकार मिसळला काय होणार? 5. ते गुणाकार असतो याच्यामध्ये. म्हणून सरळ काय करायचं? ज्या संख्येने भागल त्या संख्येमध्ये 1 मिसळून गुणायचं त्या संख्येला, म्हणजे मग ते उत्तरच आलं आपलं. हे सोपी पद्धती. ते पहिल्यांदा जे दिलेले आहे तुम्हाला गणिताचं पहिल्या नोट्समध्ये, गणिताचे प्रकार पहिल्या नोट्समध्ये, ते असे सगळे हे सांगितले, ते फॉर्म्युले सांगितले त्याच्यामध्ये कसं उत्तर काढायचं. आता पुढं दुसरा कशाचं काहीच आपण उत्तरच लिहून टाकूया. शरीर पर्याप्तीचा काळ किती झाला? अंतर्मुहूर्त 5 भागिले 4. आता इंद्रिय पर्याप्तीचा काळ कसा येणार? ह्या शरीर पर्याप्तीच्या काळामध्ये, शरीर पर्याप्तीचा काळ लिहूया पहिल्यांदा. ह्याच्यामध्ये ह्याचा संख्यात्वा भाग मिसळायचा आहे. मग सोप्या पद्धतीने काय करायचं? संख्यातनं भागायचा आणि 1 अधिक संख्यातनं गुणायचं, झालं. 4 ने भागलं आणि 5 ने गुणलं तर काय झालं? तो इंद्रिय पर्याप्तीचा काळ आला. ते सगळं समच्छेद वगैरे करत बसण्याची गरज नाही तिथं. आता श्वासोच्छ्वास पर्याप्तीचा काळ किती येणार? तिथं वरच असते. हा, हे पूर्वीचा काळ घ्यायचा, हा शरीर पर्याप्तीचा, त्याला 4 ने भागलं आणि 5 ने गुणलं, म्हणजे चौथा भाग अधिक झाला त्याच्यामध्ये. तुम्हाला अंकगणिताने परवा दाखवलं होतं ना, 100 मध्ये 100चा चौथा भाग मिसळायचा आहे, तर काय करायचं? त्याला 4 ने भागायचं आणि 5 ने गुणायचं, झालं. 4 ने भागलं 25 आलं आणि 25 पाचे 1400, 125 झाले. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. ज्या संख्येनं भागतो त्या संख्येमध्ये 1 मिसळून गुणायचं, म्हणजे ते उत्तरच आलं. आता हा अंतर्मुहूर्तच, छोटा अंतर्मुहूर्त. त्याच्यामध्ये त्याचा संख्यात्वा भाग मिसळला की शरीर पर्याप्तीचा काळ झाला. शरीर पर्याप्तीमध्ये त्याचा संख्यात्वा भाग, शरीर पर्याप्तीचा संख्यात्वा भाग मिसळला की इंद्रिय पर्याप्तीचा काळ झाला. इंद्रिय पर्याप्तीचा काळ झाला. आता भाषा श्वासोच्छ्वास पर्याप्तीचा काळ किती होणार? अंतर्मुहूर्त आणि 4 हा कुणाचा आहे? इंद्रिय पर्याप्तीचा काळ. आता पुन्हा काय करणार आपण? त्याला 4 ने भागायचं आणि 5 ने गुणायचं. श्वासोच्छ्वास
आता श्वासोच्छ्वास पर्याप्तीचं काय झालं खाली आणि त्याला संख्याकाने भागायचं आणि त्याच्यामध्येच मिसळायचं. पुन्हा त्याला काय होणार, एकदा आणि संख्याकानं भागणार आणि एखादी संख्याकानं पुन्हा. हा मोठा मोठा अंतर्मुहूर्त होत चाललेला आहे. आपण तर त्याला भाषा पर्याप्तीचा काळ आणि पुन्हा आता एकदा ह्याला 4 ने भागायचं आणि 5 ने गुणायचं म्हणजे कोणाचं होणार, मन पर्याप्तीचं. हे सगळे गुणकार केले, हे सगळे भागाकार केले की त्याचं तो अंतर्मुहूर्त येणार म्हणजे मोठा अंतर्मुहूर्त यायचा. अधिक अधिक आहे काळ काय आहे, प्रत्येक पर्याप्तीचा काळ अधिक अधिक आहे, गुणित नाहीये. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये त्याचा संख्यात्वा भाग मिसळायचा अर्थ काय होतो, अधिक. आर पर्याप्तीपेक्षा पर्यंतचा काळ अंतर्मुहूर्त अधिक आहे म्हणजे गुणित नाहीये, त्याच्या दुप्पट तिप्पट किंवा चौपट असं नाहीये. मन पर्याप्तीचा काळ किती येणार, अंतर्मुहूर्त भागिले 4 4 4. हा भाषा पर्याप्तीचा काळ आहे. त्याला पुन्हा 4 ने भागलं आणि 5 ने गुणलं त्यावर भाषा पर्याप्तीचं. एवढी संदृष्टी सोपी असते. तुम्हाला तर तिथं अंकड्यामध्ये 5 4चा भाग गेला की 25 येते, मग विसरायचं एवढं इथं काहीच करायचं नाही. आहे तसं ठेवत जायचं असं. परंतु हे वास्तविक हे अंतर्मुहूर्त आहे आणि अंतर्मुहूर्ताला एवढ्या वेळा भागला आणि एवढ्या वेळा गुणलेला. सगळ्या पर्याप्तींचा का अधिकार त्याचा संख्यात्मक भाग त्याच्यामध्ये मिसळला. मग जेवढा भाग मिसळायचा असेल ज्यानं बहु भागो त्याच्यामध्ये 1 अधिक करून गुणायचं म्हणजे त्याच्यामध्ये ते मिसळलं आपण म्हणजे त्याची बेरीज झाली म्हणायची, त्याचं उत्तर आलं. बहुभाग काढायचा असेल तर 1 कमी करून गुणायचं आणि त्याच्यामध्ये अधिक करायचं असेल तर 1 अधिक करून गुणायचं. आता पुढं गाथा झाली किती, गाथा लावली होती आपण काल म्हटली होती. हे फक्त हे लावायचं राहिलं होतं. अंतर्मुहूर्त काळेन अह्यकमा, अंतर्मुहूर्त काळानं अधिक अधिक क्रम आहे. आणि तत्तीय आलावा, तत्तीय आलावा म्हणजे तेवढाच आलाप म्हणजे अंतर्मुहूर्त. त्याचे जे हे आहे प्रमाण आहे ते समानच आहे. सगळ्या पर्याप्तींचा काळ किती आहे, अंतर्मुहूर्त. एकेका पर्याप्तीला पूर्ण व्हायला काळ किती लागणार, अंतर्मुहूर्त. आणि सगळ्या पर्याप्तीचा मिळून पण काळ किती येणार, अंतर्मुहूर्त. आहार पर्याप्तीला पण अंतर्मुहूर्त, शरीर पर्याप्तीला अंतर्मुहूर्त, परंतु तो पुढचा अधिक अधिक आहे. आणि सगळ्या पर्याप्ती मिळून सुद्धा काळ किती आहे, अंतर्मुहूर्तच आहे. खूप छोटा काळ आहे तो. म्हणजे आपण जन्म घेतला की 1 मिनिटात सगळ्या म्हणा समजा पर्याप्ती सगळ्या पूर्ण होतात आणि मग त्याच्यानंतर पर्याप्तीची पूर्णता झाली की त्याच्यानंतर कार्य चालू राहते. जसं आता तुमचं ते काहीतरी हे करून आणायला लागते की अधिकार प्राप्त करायचं म्हणजे कुठलं पण बांधकाम करायचं असेल तर सरकारची काय घेण्याला लागते, तिथं परवानगी घेण्याला लागते ना. मग परवानगी आज घेतल्यानंतर मग काय होते, काम चालू होते स्टार्ट. तसं इथं ही पर्याप्त पूर्ण झाली म्हणजे तुम्हाला हे मिळालं, परवानगी मिळाली. आता सगळे आहार वर्गना ग्रहण करून शरीर बनवण्याचं कार्य तुमची बिल्डिंग सुरू. आता सगळं चालूच आहे आपले, सारखं प्रत्येक समयाला आहार वर्गना ग्रहण करतोय आणि त्याचे शरीर पर्याप्ती इंद्रिय पर्याप्तीमध्ये म्हणजे असं ह्याच्यामध्ये रूपांतर चालूच आहे ग्रहण करून. आहारात सदैव आहे ना जीव. आपल्या विग्रहगती सोडला की जीव काय असतो, आहारक. म्हणजे काय करतो, आहारक आहे म्हणजे प्रत्येक समयाला आहार वर्गणा ग्रहण करतो आणि त्या आहार वर्गण्यांना खलरस भाग रूपानं परिणमतो. त्याच्या नंतर त्या 1 महिन्यामध्ये ते सगळे त्याचं 7 ह्याच्यामध्ये रूपांतर होतं, 7 धातूमध्ये. म्हणजे फक्त आपण खाऊनच आपलं शरीर वाढत नाही, अशा आहार वर्गणा ग्रहण करून त्या आहार वर्गणीच्या द्वारे सुद्धा काय होत जाते, शरीराची वाढ होत जाते.
श्वासोश्वास पण प्रत्येक समय आहार वर्गणा ग्रहण करून श्वासोश्वास सुरूच आहे ना त्याच्याद्वारे, त्या वर्गणाच परिणाम होतात श्वासोश्वास रूपाने. 13व्या गुणस्थानामध्ये सुद्धा हे काम चालू आहे आहारक आहे तिथं पण केवली भगवान, तिथं पण त्यांचे आहार वर्गणामध्ये परम अवतारिक शरीर बनवण्याचं कार्य चालू असतं. आता पुढची 121 नंबरची गाथा आहे. आता 2 विभाग सांगतात की पर्याप्त आणि निवृत्त पर्याप्त याचा काळ. 121 गाथा आहे की गाथा, हे शास्त्रच आहे. आता जे छापा लागले ना त्याची प्रूफच आहे हे. हा एकदम क्लिअर आहे सगळं, म्हणजे असं गाथा अर्थ टीका विशेषार्थ सगळं आहे. पच्यतस्य उदये पच्यतस्य उदये नियनिय पच्यते विठ्ठिदो होदी जाव शरीरम पुण्यम निवत्य पुण्य गोताव पच्यतस्य उदये 2 प्रकारचे नामकरण, एक पर्याप्त नामकर्म आणि एक अपर्याप्त नामकर्म. ज्याला पर्याप्त नामकर्माचा उदय आहे अशा जीवाला आपल्या आपल्या पर्याप्ती, आपल्या आपल्या असं का म्हटलं, एकेंद्राच्या 4, विकल चतुष्काच्या 4 आणि संज्ञेच्या 5, म्हणून आपल्या आपल्या पर्याप्ती असं म्हटलं. कुणाचे 4 होतील, कुणाचे 5 होतील, कुणाला 6 होतील. तर आपापल्या पर्याप्तीला तो नित्थिदो म्हणजे पर्याप्तीला पूर्ण करणारा होतो. कोण करणार पूर्ण? ज्याला पर्याप्त नामकर्माचा उदय आहे तो जीव नियमानं पूर्ण करणारच. परंतु ज्याव शरीरम अपूर्णम, जोपर्यंत शरीर अपूर्ण आहे, शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही, तोपर्यंत त्याला काय म्हटलेलं आहे, निवृत्तीय पुण्य गो, निवृत्त्य पर्याप्त, म्हणजे जी रचना आहे अजून ती पूर्ण झालेली नाही, शक्ती आहे त्याच्यामध्ये पूर्ण करण्याची. परंतु आपण म्हणतो ना की कुठलं काम चालू केलं असेल आणि थोडं अजून शिल्लक असेल तर काय म्हणतो, अजून अपूर्ण आहे, परंतु ती करणार आहे की नाही, पूर्ण नियमानं करणार आहे, तर त्याला काय म्हणायचं, तोपर्यंत निवृत्ती अपर्याप्त. 2 प्रकार सांगितले ते मागून, अपर्याप्ताचे 2 भेद केले होते ना, निवृत्ती पर्याप्त आणि लब्ध पर्याप्त. निवृत्ती पर्याप्त जीव आहे त्याला नियमानं पर्याप्त नामकर्माचा उदय असतो, आणि लब्ध पर्याप्त जीवालाच फक्त अपर्याप्त नामकर्माचा उदय असतो. हे सारखं बोलायला पुसायचं पुस्तक. तर निवृत्ती पर्याप्तचा काळ किती आहे, तर शरीर पर्याप्ती अपूर्ण म्हणजे शरीर पर्याप्तीला 1 समय कमी आहे तेवढा काळ तिथं ह्याच्यापर्यंत दाखवायचं इथून हे राहते. अपर्याप्ताचे 2 भेद केले. निवृत्ती पर्याप्त आणि लब्ध पर्याप्त. निवृत्ती पर्याप्त जीव जो आहे त्याला पर्याप्त नामकर्माचं उदय आहे, आणि लब्ध पर्याप्त जीवाला अपर्याप्त नामकर्माचा उदय असतो. मग हा काय आहे, आता अजून पूर्ण झाले नाही परंतु नियमानं पूर्ण करणार. शरीर पर्याप्तीचा जो काळ आहे त्याला 1 समय कमी, काळ -1 समय, इथपर्यंत तो काय म्हणणार आपण, निवृत्ती पर्याप्त जीव आहे. अजून
शरीर पर्याप्त. आता जसं इथं 80व्या समयात शरीर पर्याप्ती पूर्ण होणार. मग 79व्या समयापर्यंत काय म्हणणार आपण? निवृत्ती पर्याप्त. पहिल्या समयापासून ते 79 समयापर्यंत काय असणार तो? निवृत्ती पर्याप्त. वास्तविक गणितामध्ये आपण बघितलं तर शरीर पर्याप्तीचा काळ अंतर्मुहूर्त आणि 4 भागला आणि 5 मुहूर्त हा शरीर पर्याप्तीचा काळ आहे. आता काढलं ना आपण, त्याच्यामध्ये एक समय कमी करायचा. एवढा काळ काय कशा कुणाचा आहे? निवृत्ती पर्याप्ताचा. आणि तो पर्याप्त नामकर्माचा ज्याला उदय तोच जीव आहे आणि तो पुढे काय करणार आहे? नियमानं सगळ्या पर्याप्ती पूर्ण, त्याच्या आपल्या आपल्या पर्याप्ती पूर्ण करणार. म्हणून त्याला काय म्हणायचं? निवृत्ती पर्याप्त. आणि लब्ध पर्याप्त कुणाला म्हणायचं? ज्याला अपर्याप्त नामकर्माचा उदय आहे. आता पुढे येईल बहुतेक पुढच्या गाथेमध्ये. आणि तो एक पण पर्याप्ती पूर्ण करत नाही, त्याला काय म्हणायचं? लब्ध पर्याप्त. एक मायनस एक असं एक कमी करायचं संदृष्टीमध्ये. एक कमी असेल तर ना बरं. हा, तोपर्यंत तो निवृत्ती पर्याप्त. आणि 80व्या समय काय झाला? तो पर्याप्त झाला. भले बाकीच्या पर्याप्ती पूर्ण झाल्या नाहीत तरी पण त्या जीवाला मग पर्याप्त म्हणतात. शरीर पर्याप्ती पूर्ण व्हायच्या अगोदर एक समयापर्यंत त्याला निवृत्ती पर्याप्त ही संज्ञा आहे. आणि शरीर पर्याप्ती पूर्ण झाल्या की ते पुढच्या सगळ्या पर्याप्ती होतातच म्हणून त्याला पर्याप्तच म्हटले. अजून बाकीच्या पर्याप्ती पूर्ण झाल्या नाही तरी सुद्धा त्या जीवाला पर्याप्त म्हटले. म्हणून तिथं त्याने दिलं ना, ज्याव शरीरम अपूर्णम, जोपर्यंत शरीर अपूर्ण आहे तोपर्यंत त्याला काय म्हटलेलं आहे? निवृत्ती पर्याप्त असं म्हटलेलं आहे. पुढे जाऊया. आता ह्या पर्याप्तीचा काय सगळ्यांचं समान असतो असं नाही. म्हणजे आता कुठल्या जीवाला थोडा काळ लागेल, कुठल्या थोडा अंतर्मुहूर्तच, परंतु कुणाला छोटा अंतर्मुहूर्त लागेल, कुणाला मोठा अंतर्मुहूर्त लागेल. कोण फटफट करेल आणि कोण उशिरा करेल. जसं विमानवासी जे देव आहेत, देवामध्ये उत्पन्न होणारे जीवांचा अपर्याप्त काळ छोटा असतो, म्हणजे लवकर करतात. आणि नरकामध्ये तो अपर्याप्त काळ मोठा असतो, म्हणजे त्यांना जास्त काळ लागतो. आणि नरकामधून मनुष्यात उत्पन्न झाला असेल, नरगतीतून येऊ शकतो ना मनुष्यगतीमध्ये, तो आला असेल तर त्याचा अपर्याप्त काळ छोटा आहे. आणि त्याची देवामधून जर मनुष्यामध्ये उत्पन्न झालेला असेल तर त्याचा काळ काय आहे? दीर्घ आहे. उलट काय लक्षात आलं? काय लक्षात आलं? देवामध्ये अपर्याप्त काळ छोटा आहे आणि नरकामध्ये जास्त मोठा आहे. परंतु नरकातून हित जीव आला मनुष्यामध्ये तर त्याचा अपर्याप्त काळ छोटा आहे, लवकर पर्याप्ती पूर्ण करतो. आणि देवामधून हित आला तर दीर्घ काळामध्ये करतो. तिथं देवामध्ये लवकर होतं, परंतु देवातून मनुष्यात आला की त्याला उशीर लागतो, अपर्याप्त काळ. तिथं काय त्या नरकातून आलेला असतो ना, संकलेश परिणामातून पटपटपट आला की ते पर्याप्ती पूर्ण करतो. आणि देवातून आलं की तिथं काय कर शांत निवांत आहे. त्यामुळे अपर्याप्ती ते काय सगळं बुद्धिपूर्वक कार्य नाहीये, हे सगळं ऑटोमॅटिक होते. उपपाद म्हणजे पहिला समय, जन्माचा जो पहिला समय त्याला उपपाद म्हणतात. मग तो विग्रहगतीमध्ये असेल किंवा रुजुगतीने गेला तर त्या गतीच्या मध्ये पहिला जो आहारकाचा काळ त्या समयामध्येच त्याचा उपपाद योग होतो. काय कुठं देवामध्ये निवृत्ती पर्याप्तच असतं की लब्ध पर्याप्त असतच नाही ना. त्यांची पण शरीर पर्याप्ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला निवृत्ती पर्याप्त म्हणायचं. उपपाद जन्म असला तरी पण त्यांच्या पण पर्याप्ती क्रमाक्रमानच होणार. हा, ते दिसणारच नाही ना. तिथं एकदमच ज्यावेळेला ते शरीर तयार होईल त्यावेळेला ते दिसणार. तोपर्यंत तिथं जीव आलेला असणार,
ते काम चालू असणार आणि काय 1 सेकंद किती काळ लागतोय पर्याप्तीचं खूप त्याच्या पण काळ छोट आहे फटाफट लगेच तयार होते हा उपपाद जन्म हा देवनारकींचा जन्माला उपपाद जन्म म्हटलं आणि उपपाद योग वेगळा मी तुम्ही उपपाद म्हणताना असं वाटलं मला उपपाद योग म्हणताय काय की योगामध्ये भेद केलेत ना त्यातलं पहिल्या समयामध्ये जो योग असतो त्याला उपपाद योग म्हणतात ते पुढे येणार योग मार्गणीमध्ये आता राहू देत चला पुढं आता पुढे 122 नंबरची गाथा आहे लब्ध पर्याप्तकाचं स्वरूप सांगतात सगळे पूर्ण ते आंतरमूर्तातच पूर्ण झालेले असते पर्याप्ती म्हणजे ते तो पर्याप्तच असते ते मिसकॅरेज झालं त्याला किती म्हणून तुम्हाला मागं पण सांगितलं की काय काहींचं आयुष्य अंतर्मूर्ती घेऊन आलेले असतात गर्भस्थ जीव सुद्धा स्वर्गातून सदा येतात नरकातून सुद्धा येतात आपल्या गर्भामध्ये आणि अंतर्मूर्तच आयुष्य घेऊन येतात तर अंतर्मुहूर्तामध्ये ती पर्याप्ती पूर्ण पण होते त्यांची आणि पुन्हा पुढची आयु पण बांधतात आणि मरून नरकात किंवा स्वर्गात परत जाऊ शकतात अंतर्मुहूर्तामध्ये हा जाऊ शकतो ते नरकातला आलेला लगेच अंतर्मुहूर्तात जाऊ शकणार नाही होते असं परंतु देवातून आलेला परत देवात जाऊ शकतो एवढं नक्की आहे अंतर्मुहूर्तामध्ये म्हणजे तुम्हाला कळायला पण नाही कोणी जीव स्वर्गातून आपल्या पोटात आला आणि लगेच मरून गेला देवात हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही अशी सगळे हे विचित्रता आहे आणि जो 1 महिना 2 महिना झाला ना ती पर्याप्ती झालेली आहे त्याची पूर्ण परंतु त्याच्या शरीराची रचना पूर्ण होते असं नाही हे गर्भचे शरीर आहे गर्भामध्ये उत्पन्न होणारं ते क्रमशः त्याच्यावर ते वाढवते म्हणजे त्याचे अवयव वगैरे बनतात पर्याप्ती म्हणूनच सांगितलं तुम्हाला परत हे समजत नाही कुणाला पर्याप्ती म्हणजे फक्त त्यामध्ये शक्ती उत्पन्न होणं ते करण्याची आणि कार्य हे चालू राहते आणि ते कार्य देव आणि नारकींचं लगेच होतं अंतर्मुहूर्तामध्ये आणि आपलं जे गर्भामध्ये शरीर जे वाढते किंवा अंडामध्ये वाढते ते क्रमशः वाढत जाते पर्याप्ती अंतर्मुहूर्तातच म्हणजे ती शक्ती त्याच्यामध्ये आलेली आहे करण्याची आणि ते कार्य पुढे चालू राहते मग ते हे शरीर गर्भामध्ये किंवा तयार होण्याची ती हे प्रोसिजर वेगळी आहे जरायमध्ये याच्यामध्ये उत्पन्न होणार पर्याप्तीचा काळ वेगळा आणि शरीर पूर्ण होण्याचा काळ वेगळं ती रचना पूर्ण होण्याचा काळ वेगळा इथं ही शक्तीची पूर्णता आहे पुढं उदयेदु अपुण्यस्य सग सग पज्जत्यं न निष्ठवदी अंतो मुहूर्तमरणं लद्ध्य पज्जत्त गोसोदु आता तिथं निवृत्त पर्याप्तसाठी कुठल्या कर्माचा उदय सांगितला होता पर्याप्त नामकरणाचा आता अपर्याप्त कर्माचा ज्याला उदय आहे त्या पर्याप्त कर्माचा उदय असताना सग सग पज्जत्य न निष्ठवदी आपापल्या पर्याप्ती एकेंद्र असेल तर 4 पर्याप्ती चालू करणार परंतु त्याची एक पण पर्याप्ती पूर्ण होणार नाही त्याच्या अगोदरच मरण होणार म्हणजे हे 8 पर्याप्ती पूर्ण व्हायच्या अगोदरच त्याला काय येणार त्या ठिकाणी मरण येणार म्हणजे तो श्वासोश्वासाचा सांगितलं ना 18वा भाग त्याच्यामध्ये त्याचं एक आयुष्य तेवढंच असतं श्वासोश्वासाचा 18वा लब्ध पर्याप्त जीवाचं तर अपर्याप्ताचा उदय आला असताना आपापल्या पर्याप्ती तो निष्ठापण करणं म्हणजे पूर्ण करणं समाप्त करणं ते करत नाही आणि अंतमुहूर्त मरण त्याला पण तो पण अंतर्मुहूर्तच आहे श्वासोश्वासाचा 18वा भाग हा सुद्धा काय आहे अंतर्मुहूर्तच आहे कारण 1 आवलीच्या पुढे आणि 48 मिनिटाला 1 समय कमी या सगळ्यांना काय संज्ञा आहे अंतर्मुहूर्त मग 1 सेकंद पण अंतर्मुहूर्त आणि 1 सेकंदाचा 1000वा लाखावा भाग
हा सुद्धा काय आहे, अंतर्मूर्तच आहे. कारण आवली ही खूप छोटी आहे की त्याला आपण पकडू शकत नाही. एक आपला श्वासोश्वास होत झाला तर कितीतरी संख्यात आवली होऊन जातात एक उच्छ्वास होण्यामध्ये. तर श्वासोश्वासाचा 18वा भागरूप जो अंतर्मूर्त आहे त्यामध्येच हा जीव काय करतो, मरणाला प्राप्त होतो. ते जीवानं काय म्हणतात, लभ्य पर्याप्त जीव. असं कोण झालं, कोण झालं एवढं लभ्य पर्याप्त जीव? आपण पण किती वेळा असं जन्मलो मेलो जन्मलो मेलो. पुढं आता ते लब्धप्राप्तकाचे किती किती भाव आहेत कुठल्या कुठल्या काळामध्ये पुढे सांगतात ते. जे लब्धप्राप्तक लगातार किती वेळा होऊ शकतो जीव. परंतु लब्धप्राप्त असं जन्मला की एक श्वासाच्या 18व्या भागामध्ये मरण पावला, पुन्हा जन्मला की पुन्हा श्वासाच्या 18व्या भागामध्ये मरण पावलं. म्हणजे त्याची एक पण पर्याप्ती पूर्ण होतच नाही. पुढं म्हणजे लब्धी म्हणजे पर्याप्तीची पूर्णतेची योग्यता, त्याच्यानं तो अपर्याप्त आहे. म्हणजे लब्धी कधी पूर्ण होत नाही म्हणून त्याला काय म्हणतात, लब्ध पर्याप्त म्हणतात. आता लब्ध पर्याप्तकाचे भव किती आहेत, निरंतर भव, निरंतर जन्म मरण किती आहेत ते सांगतात. 123 नंबरची गाथा आहे. 3 निसया 36 छावटी सहस गाणी मरणानी अंतो मुहूर्त काळी तावदियाचे व खुद्द भवा 3 निसया 36 छावटी छाय तुमच्यात काय छवट्टी आणि काना पाहिजे छावट्टी. 3 निसया 36 3 निसया म्हणजे 336 आणि 66,336 मरण अंतो मुहूर्त काळे, एक अंतर्मुहूर्त काळामध्ये लगातार किती वेळा जन्म घेऊ शकतो. जे पहिल्यांदा एकदा जन्मला मेला, किती श्वासोश्वासाच्या 18व्या भागामध्ये, पुन्हा दुसऱ्यांदा जन्म घेतला मेला, पुन्हा तिसरा जन्म घेतला मेला, असे किती वेळा होऊ शकतो लगातार 66,336. हे 66,336 भाव व्हायला किती काळ लागणार, अंतर्मुहूर्त. म्हणजे अंतर्मुहूर्त काळामध्ये म्हणजे 48 मिनिटं पण लागत नाहीत अंतर्मुहूर्त म्हणजे तिथं हे 66,336 भाव व्हायला. पुढे सांगणार आहेत किती काळ लागतो तो. 3,785 अंतर्मुहूर्त श्वासोश्वास लागतात त्याला. पुढे काढतोय आपण सगळं गणित त्याच्यामध्ये. तर त्या अंतर्मुहूर्त काळामध्ये एवढ्या वेळा जन्ममरण होऊ शकते 66,336 वेळा. आणि तावदियाचे खुद्द भाव, तेवढेच काय झाले त्याचे शूद्रभाव, त्याला काय म्हणतात शूद्रभाव. जे लब्ध पर्याप्तकाचा एक भाव तो सगळ्यात छोटा भाव म्हणून त्याला काय म्हणतात शूद्रभाव. आणि त्याच्यात सुद्धा सांगतो, आता तर इथं ऐक नाही, त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा अकाल मृत्यू झाला तर अजून कमी होते आयुष्य, अकाल मृत्यू होते त्याचं पण, त्याचं पण आयुष्य कमी होऊ शकते त्याच्यात पण. हा लब्ध पर्याप्त जीवाचं. पुढे आता ह्याच्यामध्ये हे 66,336 भावामध्ये कुणाचे किती भाव आहेत. आता लब्ध पर्याप्त जीव कोणत्या गतीमध्ये असतो लब्ध पर्याप्त जीव, लब्ध पर्याप्त जीव कोणत्या कोणत्या गतीमध्ये असतो. सगळ्यांचे एक डोक्यामध्ये कल्पना काय असते, लब्ध पर्याप्त म्हणजे निगोरी. लब्ध पर्याप्त जीव तिर्यंचे पण आणि मनुष्य पण. आणि तिर्यंच्यामध्ये केंद्रांच्या मध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती सगळ्यामध्ये द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय आणि संज्ञी पंचेंद्रिय या सगळ्यामध्ये लब्ध पर्याप्त जीव असतो. सगळ्या भावामध्ये लब्ध पर्याप्त भाव आहेत. म्हणून
मग कुणाचे किती आहेत एकेंद्रियामध्ये? शूद्र भवग्रहण एकेंद्रियामध्ये वेगवेगळे आहेत ना, पृथ्वी पाणी, प्रत्येकाचे किती किती भाव आहेत ते सांगतायत इथं. 124 नंबरची गात आहे. सीधी सट्टी तालम वियले 24 होंती पंचखे छावट्टींच सहसा संयमच 32 मेयखे हे लब्ध पर्याप्तक कुणाचे किती आहे ते सांगतात. वियले पहिल्यांदा काय घेतलं? विकलेंद्रिय. विकलेंद्रियामध्ये द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय यांचे प्रत्येकांचे सांगितले. सीधी म्हणजे 80, द्विंद्रियाचे 80. हो, म्हणजे त्रिंद्रिय लब्ध पर्याप्त झाला तर किती वेळा होऊ शकेल? 80 वेळा. लगातार झाला तर तो 80 वेळा होऊ शकेल. नंतर त्रिंद्रिय 60 म्हणजे 60 वेळा. त्रिंद्रिय लब्ध पर्याप्त झाला तर निरंतर 60 वेळा होऊ शकतो. निरंतरचा काळ आहे हा, एवढेच होतील असे नाही. परत मध्ये एक पर्याप्त बघून पुन्हा अपर्याप्त झाला तर पुन्हा एवढं होऊ शकतं. चतुरिंद्रियाचे ताल सांगितलं ना, ताल म्हणजे 40. ताल शब्दाचा अर्थ होतो 40. काय काय अशा शब्दाचे अर्थ लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला गाथा वाचलं की लक्षात येते लगेच. नंतर पंचखे, पंचेंद्रियामध्ये 24 भव आहेत. कुठे गेले? पंचखे 24. आता पंचेंद्रियामध्ये 3 येणार. असंज्ञीचे 8, संज्ञी पंचेंद्रियाचे 8 आणि मनुष्याचे 8. 8 त्रिक 24 आहे ना. पंचेंद्रियामध्ये 3 जीव येतात ना. एकूण पंचेंद्रियाचे 24 आहेत, परंतु यामध्ये असंज्ञी पंचेंद्रिय असे झाला तर 8, संज्ञी पंचेंद्रियाचे 8 आणि मनुष्याचे 8. देवनारकी तर असतच नाही. देवनारकी लब्ध पर्याप्त असत नाही, त्यामुळे त्यांचे नाहीतच. फक्त तिर्यांचे आणि मनुष्य. तिर्यांच्यामध्ये पंचेंद्रियामध्ये 2 आहेत, असंज्ञी पंचेंद्रिय आणि संज्ञी पंचेंद्रिय. तर असंज्ञी पंचेंद्रिय लगातार लब्ध पर्याप्त झाला तर 8 वेळा होणार. संज्ञी पंचेंद्रिय लगातार लब्ध पर्याप्त झाला तर 8 वेळा आणि मनुष्य लगातार झाला तर 8 वेळा. हा, तिन्ही पण पंचेंद्रिय संज्ञा होणार त्याला. शिकाचे मिळून 24 आहेत. आणि आता एकेंद्रियामध्ये छावट्टींचे सहसा संयमच 32 मेयखे. एकेंद्रियामध्ये 66,132. आता राहिलेले भाव आहेत ना, एकूण 66,336 हे होणार. एकेंद्रियामध्ये प्रत्येक एकेंद्रिय जे आहेत म्हणजे पृथ्वी कायिक लब्ध पर्याप्त, जल कायिक लब्ध पर्याप्त, हे प्रत्येकाचे किती आहेत? 6,012 होते ना, 6,012. आणि असे लब्ध पर्याप्त किती होणार एकेंद्रियामध्ये? लब्ध पर्याप्तकाचे भेद किती होणार एकेंद्रियामध्ये? 5 सूक्ष्म. आपण आता ते वावगाना लिहिलेलं लक्षात ठेवा. 5 सूक्ष्म आणि 6 बादक. तिथं अप्रतिष्ठित प्रतिष्ठित वेगळं घ्यायचं नाही, एकच प्रत्येक वनस्पती घ्यायची. मग किती होणार ते? 11 भेद. त्या प्रत्येक 11 भेदामध्ये एक ह्याच्यामध्ये किती होणार? 6,012 वेळा. म्हणजे सूक्ष्म आणि पाद सगळे मिळून. पुढच्या ह्याच्यात देतील ते 6,012.
13, आजचा 1, 11,0,01 आणि 11,766. आलं बरोबर. दोन 32 काय शंका कुठे आली? इथं बांधरचे पण 5 घेतले ना, कृष्णाचे पण 5 हा 5 आणि एक हे घ्यायचं, प्रत्येक वनस्पतीचं घ्यायचं. 5 बादर, 5 सूक्ष्म आणि प्रत्येक वनस्पती. मग प्रत्येक वनस्पती पण बादरच आहे की नाही, म्हणून मी 6 बादर घेतलं. हा बरोबर. म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि साधारण वनस्पती यांचे सूक्ष्म आणि बादर घ्यायचे आणि प्रत्येक वनस्पती अशा आकारात घ्यायचे. ज्याला 11 आपण घेतो तर केंद्राचे कसं घेणार? 5 बादर, 5 सूक्ष्म आणि प्रत्येक वनस्पती असं घेतो. मग प्रत्येक वनस्पती पण बादर आहे म्हणून मी 6 बादर म्हटलं. प्रत्येकाचे एकेकाचे जर तो पृथ्वी कैकामध्ये निरंतर लब्धपर्याप्त भोग घेतले तर 6,012 घेऊ शकेल. जलकायकाचे पण लब्धपर्याप्तकाचे लगातार भोग झाले तर 6,012. म्हणून किती होणार? 66,336 बेरीज येते की नाही बघा. असे एकूण आणि लगातारच हे सगळे एकेंद्राचे एवढे भोग. तिकडे झोपायचं नाही, लक्ष द्या. भीती वाटते जरा. ह्या लब्धपर्याप्तकामध्ये आपण गेलो, त्याला आपली काय अवस्था झाली. जन्मलो, एक श्वास घ्यायच्या अगोदरच मेलो, श्वास पूर्ण झालाच नाही त्याच्या अगोदरच मरण झालं. असे पुन्हा जन्मलो, पुन्हा मेलो, तर त्या ठिकाणी आपण किती दुःख भोगलं. काहीच आपण म्हणजे जड सारखंच झालो ना, अचेतन सारखं. एवढा मोठा जीव असून, एवढा उत्कृष्ट जीव असून सुद्धा अशा 3 पर्यायामध्ये जाऊन जन्मतो. पुढे उद्या वेळ झाले, वेळच लगेच होते लवकर. उद्यापासून मात्र लक्षात ठेवायचं 2:30 वाजता बरोबर तास सुरू होणार आहे. तयारी करणाऱ्यांनी पण अगोदर येऊन तयारी करायची आणि शिकायला येणाऱ्यांनी पण लवकर येऊन बसायचं. सगळे टेबल वगैरे पाठीमागे घेऊन सगळं तयारी करून लवकर बसायचं, कारण पुढचे मग तास सगळे होत नाहीत, वेळ होतोय. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी ज्ञान दर्शन लक्षणवाला टंकोत्तीर्ण न्याय स्वरूपीच आहे. हा मी जाणणाराच आहे. हा मी पर्याप्त पण नाही, अपर्याप्त पण नाही. पर्याप्त अपर्याप्त हे धर्म शरीराच्या संयोगानं आहे. शरीरच माझे नाही, तर त्या शरीराची पूर्णता अपूर्णता हा माझा धर्म नाहीच. मी तर फक्त जाणणाराच आहे, चेतन स्वरूपीच आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप शुद्ध एको ध्रुव नमो अरिहंता नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वच्छाया नमो लोके सवसा. वेळ झाली तर एकच म्हणून उद्यापासून पर्यटन पर्व थांबा, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट बसा. पर्यटन पर्वाला प्रारंभ होणार आहे, सगळ्यांना माहितीच आहे ना. आणि त्याचा कार्यक्रम फळ्यावर लिहिलेला